श्री गुरुचरित्र अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवणा साक्ष झाली। समस्त तीर्थ सांडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज। ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमाक एकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया। सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा। पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्र सह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा। राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेक से श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी। असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारदीसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे। निर्मनुष्य अरण्यात, राजा पारदी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक। राजा देखोणी तयासी, वर्षताशर झाला कोपेसी, मूर्छना येवोनी धरणीसी, पडला दैत्य तया वेळी। होता दयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हाणी कपाळी, बंधू शोके करोनिया, प्राण त्यजिता निशाचर, बंधुसी म्हणतसे हेर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू। ऐसे बोलोणी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया पाशी, नररूप धरले तयावेळी। रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे, सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया। सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी, कितीक दिवसांवरी वनांतरी राजा होता देखा। समस्त मृग जिंकुणी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा। ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वसिष्ठादिका परियेसा। ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवितसे से विवेक, कापट्टे होता तो सेवक, तया स्थानी ठेविला। राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाणवसी, सर्व आणूनी त्वा द्यावे। अंगीकारोणी तो सेवक, नर मांस आणोणी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तया वेळी। थाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमांसासी, पाहता कोप आला वसिष्ठासी, दिदला शाप तये वेळी। वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिदला। शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मजका शापिले। नेणे मांस पाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा मुते शाप दिदला, आपण शापीन म्हणतसे। उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते। पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील। मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जान, टाकी आपुले चरणावरी। शाप देता कल्मष पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मषपाद नाम म्हणोनी, ब्राह्म राक्षस झाला तो राव। राजपत्नी येवोनी परियेसी, लागली वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकांसी, एवढा कोप काय काज। करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोणी, पुनरपि राजा होशील। उशाप देवोनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्म राक्षस राजा परियेसी, येवोनी गेला वनांतरा। निर्मनुष्य अरण्यात, राजा राहिला प्रख्यात,
भक्षितसे अनेक जंत पशु मनुष्यादी करुणी ऐसे क्रमिता तयेवणी मार्गस्थ दंपत्ये दोनी ब्राह्मण जाता मार्ग क्रमुणी देखिला राक्षस भयासुर एवोणी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेवोनी गेला भक्षावयासी विप्र स्त्री समागमे अति शोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया न भक्षिगा माझा पती माझी तयावरी अति प्रीती मज भक्षिगा म्हणे सुमती वल्लभा ते सोडोनिया पती वीण राहता नारी जन्मव्रथाची दगडा परी पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्ववयेसी वेदशास्त्र पारंगेसी याचा प्राण जरी तू रक्षिसी जगी होईल तुझ पुण्य कृपा करी गा आम्हावरी होईल तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुखा बोलन मानोनी राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखोणी शाप बदली ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एक काणी शाप माझा निर्धारी तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोणी परी रमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा शाप देवोनी तया वेळी पतीच्या अस्ति मिळवूनी जवळी काष्टे घालूनी या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका पुनरपी राजा होऊनी एका आला पुले नगरासी विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगितली खूण म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणासी एकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करोणी निर्वाण त्यजावया प्राण पाहातसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्म न चुकेची एकोणी सतीचे वचन शोके दाटला अति गहन अश्रू आले नेत्रांतून काय करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविले परियेसी ब्रह्महत्या घडली आम्हासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती एका मात तिथे आचरावी समस्त तेने पुनित भाल तुम्ही एक करोणी ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिका देतसे ऐसी नाना तीर्थे करीत परिब्रह्म हत्या सवेची येत अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची कष्टोणी राजा बहुतांपरी निर्वाण होणी मना भीतरी हिंदत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होणिया नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोणी राजा परियेसी चिंता करी मानसी वृक्षच्छालेत पैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला राजा देखोणी कौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करे साष्टांगेसी भक्तिभावे करोणिया आश्वासूनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे एकोणी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळीक यज्ञादि कर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सवेची येत अघोरवेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वथा आजी चेणी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो एकोणी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय
तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्गुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाय याची कारणे सूर्योदयी तम हरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेचा रुद्रोपेंद्र विरींची देखा जाऊनी तया स्थानी एका तप केले तो सकळिका कार्यसिद्धी होय त्याप्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणवणी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो राक्षस ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रांसहिती विश्वदेवे मुरुद्गण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती तये स्थाना अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करती सदाशिवासी सदा वसोणी तया ठाया घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करती सदा तेथे कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्धार्थ साध्य जाण मुनीश्वर अजित धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तिसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किम पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करोणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहणी येती वळंघोनिया श्रोते गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे ते सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादी सनत कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेवता नवदावादी शेर वर लाधले सर्व तया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण एर सकळी वर लाधले ए स्थळी विभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्धदानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी
लिंग स्थापिती आपुले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपडी असे निर्गुण क्षेसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारोण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खूण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेयायुगी लोहित द्वापारी सुवर्णपित कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्त पाताळ खोलाओण उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य पर्येसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यात साधती अंती होय तयांसी गती गोकर्णलिंग दर्शने तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवासी शिवपद निश्चये पावे जाणा आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पूर्वाभितरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा शिव पूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यतिपादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य गण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्र तुष्ट तसे असित पक्ष माघ मासी शिवरात्र चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाणा उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सुपाण पद्धती असे पर्येसा ऐसे या गोकर्ण स्थानासी ते जाती जनत्यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थांसी लादती लोकवधारा स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा एकोणी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण यास पासी साक्ष झाली असेल विस्तारोणी ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणांसी अतिभक्ती करोनिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते दुरोणी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडले अघोरी पूय शोणित दुर्गंधी कुक्षी रोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन अतिविव्हळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता शौच व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखरमणी क्षणक्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकिता धरणीसी त्यजू पाहे प्राणा पुला प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत ती बळी त्रिशूळ खटवांग धरुणिया
टंकायुधे चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चंडाळी एकाज अपूर्व वर्तले तये वेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण्या कार्यासी दूत म्हणती आम्हासी न्यावया आलो चंडाळी ते हे कोणी दूताचे वचन विस्मित झाले आमुचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्ते एशिया चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी नेऊनिया श्वानासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मादारभ्यईसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापिन दुर्वृत्तैसी केवी न्याल कैलासा नाहीसी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्य कदा नेणे इसी कैसे न्याल तुम्ही पशु मांस आहारईसी सदा करी जीव हिंसी एशिया दुष्ट कुष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ रागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पूर्वकाळी ते नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इणे कधी या सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तेची खुणा कृमी निगती मुखांतून पूर्वाचित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्यालईसी गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतांसी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य वापरियेसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपईसी उपवर झाहली पितृगृहासी न मिळेवर तियेसी चिंता करती माता पिता न मिळेवर सुंदर तिसी उन्मत्त जाहली 10 पुरुषी मिळवणी एका द्विजासी गुह्योकेंसी लग्न केले विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देक तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक विधिलेख करोनिया एकोणी तिचे माता पिता कन्या आपुले घरा आणि ती तत्वता पतीचे दुःख दुःखिता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवशी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बाळी प्रकट जाहले तत्काळी गोप्य नो हे पातळ आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नो हे तिचे मन ऐसे तिची या पातकासी विदित जाहले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप हरणिशी रमो लागली नगरांत तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखोणी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राची या घरी वर्ततसे ते नारी ऐसी पापिणी दुराचारी कुळवैरिण 42 श्लोक स्त्रियं कामने नश्यति ब्रह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्म दंडेन यतयो भोग संग्रहात टीका स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजक्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशी रमत होती अति हर्षी पुत्र जाहला तियेसी शूद्र गृही जा असता नित्य मांस आहारतीसी मद्यपान उन्मत्तेसी होऊनी तया शूद्र महिषी होती पापिणी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत्त होऊनी परियेसी
छेदले वासरू आहारासी मेष म्हणून पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शीर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमिता मद्यपाणी जागृत जाहली अस्तमाणी वासरूपा हे जाओणी धेनु दोहावया लागी वस्तसानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश घरी पाहतसे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होवणी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने शी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तयावस्थ शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले एका भक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली द्वितीय मुदपुरा घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपजदाची जाहली अंधळी विद्रप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे उच्चिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा बाळपणी तयेसी विघडा पोसिता ती येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजती तियेसी स्वजन भ्रात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीरा आपुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळतसे ऐसे वर्तताम माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्णास पाशी हरुषी येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथादी सहित एका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिव स्मरणे गर्जना करती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजनां समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक सती बहुत तयांसवे जात असे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर ओढोणी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पीडित असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्रावीण बाधे शीत अक्ष नाही क्षुधाक्रांत धर्म करा सकळी कहो पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य एरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गांत चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा दिसी एरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करायसे म्हणत पडती मार्गात ते धवा पूजेसी जाती सकळ जन त्या ते मागे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजरी घाली ते तियेच्या करी आघ्रा नोनी पाहेरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोणी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घाली ती भिक्षा तिसी
उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता शरी परियेसी तुष्टला ईश्वर ऋषी भवानवाकडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथोनी उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे पाहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुणी तिसी दुःख होय असम सहसी पूर्वार्जित कर्मे एशी म्हणती दूत गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षछाये समीप त्यजू पाहे प्राण त्वरित म्हणून आलो धावोणी पुण्य घडले इसी आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रेश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्ये करुणीचे पाप केले शतजन्मीचे ते प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाहुणी त्वरित गेली एका शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोण रायासी म्हणे तू निघोण त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गाचित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषोण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरु चरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमान वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।